जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। गेल्या 50 वर्षांहूनही अधिक काळ आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश संघटक तथा दैनिक रिपब्लिकन गार्डचे मुख्य संपादक विजयदादा सोनवणे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या वतीने नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे, फुले आंबेडकर विचारधारेचे कार्याध्यक्ष राज गोडबोले, प्राध्यापक राजेश सोनकांबळे, विजय गोडबोले यांच्यासह सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने विजयदादा सोनवणे यांचे अभिष्ट चिंतन केले। शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जुने रामभाऊ सोनवणे यांचे पुतणे जे की विजयदादा सोनवणे हे दलित पॅंथर चळवळीच्या माध्यमातून जे उभरतं नेतृत्व म्हणजे त्या पहिल्या फळीतलं जे नेतृत्व आहे त्या पहिल्या फळीतल्या नेतृत्वापासून त्यांनी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे। फुले आंबेडकरी विचारधारेशी जे संलग्न विचार आहेत त्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न विजयदादा सोनवणे यांनी केलेला आहे। आताच रमेशदादांनी जे काही सांगितलेलं आहे की एकंदरीत ह्या फुले म्हणजे दलित पॅंथरच्या चळवळीतल्या सर्वच दिग्गज नेत्यांसोबत दादांनी काम केलेलं आहे आणि हे करत असताना समाजाची जी काही धोरण आहे, एक समाजामधला जो काही एक सध्याचा जो काही स्पॉच निर्माण झालेला आहे नव्या युवकांमध्ये, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ते विचार करतात आणि नवीन पिढीला काहीतरी नवीन मार्गदर्शन देण्यासाठी त्यांचा सततचा प्रयत्न असतो। म्हणून विजयदादा सोनवणे यांच्या कार्याचा आपण नव्या पिढीपर्यंत आदर्श ठेवला पाहिजे आणि नव्या पिढीनं त्यांचं कर्तृत्व हे स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे वाटचाल केली पाहिजे। आजच्या त्यांच्या या वाढदिवसाला मी फुले आंबेडकर विचारधारेच्या वतीनं कार्याध्यक्ष असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या गोडबोले परिवाराच्या माध्यमातून सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। दीर्घ आयुष्य लाभो अशी चळवळीच्या अनुषंगाने मी एक भूमिका मांडतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। आंबेडकरी चळवळीचं एक जुनं कर्तृत्व व नेतृत्व मागील 40-50 वर्षापासून सातत्यानं आंबेडकरी चळवळीत अग्रेसर आपली भूमिका घेतलेलं हे नेतृत्व, दलित पॅंथरच्या काळापासून अग्रेसिव्ह असलेलं हे नेतृत्व, नामांतराच्या लढाईमध्ये अग्रभागी असलेलं हे नेतृत्व, आज रिपब्लिकन चळवळीला एका दिशेनं, आंबेडकरी चळवळीला एका दिशेनं सन्मानपूर्वक नेण्याचा प्रयत्न करीत असलेलं हे नेतृत्व आमच्यामध्ये आज आहे। याचा आम्हाला खूप आनंद आहे। यांच्याकडून आंबेडकर चळवळीची वाट, त्या वाटेवरून चालण्याची आम्ही वाटसरू होण्याचा प्रयत्न सातत्यानं करीत राहतो। त्यांची आंबेडकरी चळवळ ही आमच्यासाठी दिशा देणारी चळवळ राहिलेली आहे आणि यांनी आपल्या आयुष्यामध्ये रामदास आठवले असतील, राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, जवी पवार असतील, अशा अनेक मोठमोठ्या नेत्यांबरोबर, आंबेडकरी चळवळीच्या विचारवंताबरोबर, त्या तरुण कांबळेसारखे माणसं असतील, अविनाश महातेकर सारखे माणसं असतील, यांच्याबरोबर काम करून त्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेचाही दरारा या आंबेडकरी चळवळीत निर्माण केला होता। म्हणून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना शतायू व्हावं अशी सन्मानपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो। गेल्या 50 वर्षापासून राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, रामदास आठवले असतील, रासू गवई असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, या सर्व नेत्यासोबत मला जो काम करण्याचा जे भाग्य मला मिळालं आणि त्यांच्या पुढं, त्यांच्या तावडीतून, त्यांच्या याच्यातून सलाखून येऊन चळवळीमध्ये काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे। महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम सातत्याने गेल्या 50 वर्षापासून केलेलं आहे। वेगवेगळ्या विषयावर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन उभं करून न्याय मिळवून देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे आणि माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, मग ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी येऊन आज माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्या सर्व नेत्यांचं मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि मी आहे तोपर्यंत पुन्हा चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करीन, एवढंच मी बोलतो। जय भीम।
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तरुणांनी व्यसनापासून मुक्त होण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य असून तो सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे, असं मत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड येथील सावित्रीबाई फुले नगरात व्यक्त केले। फुले शाहू आंबेडकर विकास मंडळ नांदेडच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ती बोलत होती। अध्यक्षस्थानी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे होत्या। यावेळी श्रावस्ती नगरातील 13हूनही अधिक तरुणांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर बदंत पय्याबोधी थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। याप्रसंगी व्यसनमुक्ती रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले। आज श्रावस्ती नगरमध्ये आयोजक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, माता रमाई आंबेडकर यांची संयुक्तिक रीतीने जयंतीचं आयोजन केलं आणि या कार्यक्रम म्हणजे एक अनोखा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे की व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे। त्याच्यामुळं हातामध्ये असे बोर्ड घेऊन, फलक घेऊन एक रॅलीसुद्धा या ठिकाणावर निघणार आहे। सुंदर वाचनालयाची निर्मिती या ठिकाणावर केलेली आहे की ज्याच्यामधून माणसं घडत राहतील, विद्यार्थी घडत राहतील, निर्व्यसनी बनत राहतील आणि विद्वान बनतील म्हणून सुंदर म्हणजे एक वाचनालय इथं निर्माण केलेलं आहे। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनाही आग्रहाचं निमंत्रण दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब सुद्धा अविनाश कुमार या ठिकाणावर येऊन मार्गदर्शन करून गेलेले आहेत। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम राहुल गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून सातत्यानं राबवल्या जात असतो। समाजातली मुलं व्यसनी बनली पाहिजे, व्यसनाच्या अधीन कोणी जाऊ नये, त्यानंतर अभ्यासू झाले पाहिजे, IAS IPS झाले पाहिजेत असा एक संकल्प म्हणजे मनाशी बाळगून एक रेल्वे कर्मचारी असतानाही शासकीय सेवेतून वेळ काढून ते सोशल काम करत असतात। त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल हो। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, संत गाडगे बाबांच्या विचाराने, माता रमाईच्या विचाराने, बुद्धाच्या विचाराने आपलं जीवन घडवावं एवढीच मनोकामना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल। एक श्रावस्ती नगरमध्ये जे आमचे प्रिय कॉलनीमध्ये एक श्रावस्ती नगर सुद्धा येतो आणि हा श्रावस्ती नगरमध्ये आज एक राहुलजीने आणि बनतेजीचे संकल्पनातून एक उपक्रम होता ज्यामध्ये की त्यांनी व्यसनमुक्ती हा सर्व आयोजन ठेवलेला आहे आणि जे मेन होता एक संयुक्त जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, संत गाडगे बाबा महाराजची जयंती तसेच माता रमाई जयंती असा एक संयुक्त जयंतीच्या उपक्रममध्ये ते निमित्त ठेवून त्यांनी एक व्यसनमुक्ती, नशामुक्ती आणि असा एक लायब्ररी हा प्रेरित करण्यासाठी किंवा जास्त पॉप्युलॅरिटी देण्यासाठी एक चांगला उपक्रम ठेवला होता। तर आम्ही इकडे येऊन जे काही आमचे लोक आहे जे व्यसनमुक्तीमधून बाहेर आलेला आहे हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुद्धा इकडे आलो आहोत। आणि मला वाटतं की असा उपक्रम प्रत्येक कॉलनीमध्ये ज्या कॉलनीमध्ये हा जास्त प्रमाण आहे नशेची किंवा व्यसनची, हा सर्व कॉलनीमध्ये असा एक उपक्रम झाला पाहिजे। आम्ही पोलीस डिपार्टमेंटची वतीने सुद्धा प्रयास करणार की हा सर्व कॉलनीमध्ये जाऊन मी स्वतः किंवा आमचे ऑफिसर्स असा उपक्रम समाजचे जे लोक आहेत त्याच्यासोबत घेऊन असा एक उपक्रम करू आणि नशामुक्ती, व्यसनमुक्ती, नशाचे प्रमाण कमी करू यावर प्रयत्न करतो। जय भीम। संत गाडगे महाराज त्यांची जयंती आहे आणि या निमित्ताने अंधश्रद्धा, अज्ञान आणि अंधविश्वासांना मुठमाती देण्यासाठीचा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। यातून आपल्या नशामुक्ती आणि स्वच्छता अभियान आणि यामार्फत आपल्याला राबवण्यात येणार आहे। आणि गाडगे महाराजांचा आदर्श असा आहे की आपण आपल्या मुलांना शिक्षण द्या, स्वच्छता राखा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका, कुठल्याही पशुची हत्या करू नका। अशा पद्धतीने त्यांचं जे ज्ञान आहे ते एक प्रकारचं विद्यापीठ म्हणलं तरी काही हरकत नाही
आणि गाडगे महाराजांनी जे पूर्ण हयातीमध्ये ज्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी जो प्रचार प्रसार केला आहे, त्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती केलेली आहे आणि ती जनजागृती म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांचा तो जागर होता आणि तो जागर आज आपल्याला या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. बाबासाहेबांनी जे आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देताना जे 22 प्रतिज्ञा घालून दिल्या त्यामध्ये पण मी व्यसन करणार नाही, मी नशा करणार नाही आणि हे त्यांनी जे उपक्रम राबवलेला होता तोच संत गाडगे महाराजांनी त्यांच्या कृतीतून त्यांनी ते बाबासाहेबांना दाखवून दिले की आम्ही तुमचे अनुयायी आहोत आणि या कारणामुळेच तर बाबासाहेबांनी एवढे महान राष्ट्रपुरुष आहेत त्यांनी सुद्धा संत गाडगे महाराजांना आपले गुरुचं स्थान दिलेलं आहे आणि अशा माध्यमातून गुरु आणि शिष्याच्या वैचारिक जोडीतून एक नवराष्ट्र निर्माण होईल आणि नवीन युवक निर्माण होतील. या पद्धतीने हा उपक्रम आहे आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे. धन्यवाद. आज शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांची जयंती आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मागच्या वर्षी व्यसनमुक्त हे कार्यक्रम अभियान राबवलं होतं आणि स्वच्छता मोहीम हे कार्यक्रम राबवल्या होतं. त्या व्यसनमुक्तीमधून गेल्या वर्षी 4 लोक हे व्यसनमुक्त झाले आणि आज टोटल 12 लोक व्यसनमुक्त झालेत. काही तंबाखू सोडलेत, काही जणांनी दारू सोडली, काही जणांनी सिगरेट सोडली आणि हे समाजामध्ये सगळ्यांना जर हे पुढाकार घेऊन आपला समाज हे व्यसनाधीन होत चाललेला आहे तर आपल्या समाजाला ही काळाची गरज आहे की ही युवा पिढी ही व्यसनाधीन न होता उद्योगधंद्याकडे हे आपल्या युवा पिढीनं पाऊल उचलला पाहिजेत. आणि हे व्यसन तुम्ही कशाचं करा, शिक्षणाचं व्यसन करा आणि व्यसन करा तुम्ही समाजकार्याचं व्यसन करा, तुमच्या स्वतःचं शरीराचं व्यसन म्हणजे बॉडी बनवण्याचं व्यसन करा आणि तुमच्या लेकरांना डॉक्टर इंजिनियर बनवण्याचं व्यसन करा. तुम्ही दारू पिऊन व्यसन केल्याच्यानंतर तुमचे शरीर खराब होते आणि घरामध्ये तुमच्या भांडणं तंटे होतात. यामुळं सगळ्यांनी या समाजामध्ये उठून आपण एक व्यसनमुक्तीचा एक अभियान चालू केलेलं आहे. सगळ्या जणांना आपण या युवा पिढीला एक मार्गदर्शन देऊ आणि येणाऱ्या युवा पिढीला या व्यसनापासून दूर ठेवू आणि उद्योगधंद्याकडे आपण यांना घेऊन जाऊ. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरण हे गंभीर असून राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वाटण्यात येणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियम हा विषारी घटक असेल तर अजून त्या गव्हाची वाटप का थांबवण्यात आली नाही. देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक ICMRने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते. त्याचा अहवालही अजून आलेला नाही. ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर साहेब यांनी संशोधनातून काढलेला निष्कर्ष राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने सावधगिरीची पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ज्या गावात हा गहू पोहोचला आहे तो गहू त्वरित जप्त करून चांगल्या दर्जाचा गव्हाचे वितरण करण्यात यावे. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये 2 महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ICMR सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं. ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गव्हातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झाले. सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे. असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही. जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा सेलेनियम युक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे, जप्त केला पाहिजे, जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे. लातूरचे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट संसदरत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक फाउंडेशन महागाव यवतमाळ यांच्या वतीने डोरली यवतमाळ येथे पहिली राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्म परिषदमध्ये स्मृतिचिन्ह मानपत्र पुरस्कार देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जेतवन बुद्ध विहारचे संस्थापक रमेश बनसोड, बुद्धिस्ट उद्योजक रोहित पिसाळ, संयोजक धम्मसेवक भैयासाहेब पाईकराव, अशोक निकाळजे, सुधाकर लोमटे, डॉक्टर उत्तम शेंडे, प्रशिक बाईकराव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची संख्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संसदरत्न माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. थोर समाज सुधारक गाडगेबाबांनी आपल्या समाजात असलेल्या मागासलेपण व अडाणीपणाचे निरीक्षण करून समाजाला शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वतः निरक्षर असून बाबांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा आणि शाळा बांधून जनकल्याणाचे महान कार्य केले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर शेजारील राज्यामध्येही कीर्तनाद्वारे लोकांशी संवाद साधून लोकजागृती करून समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले. संत गाडगे महाराजांचा कर्मयोगी संत गाडगे महाराज की जय. राष्ट्र संत गाडगे महाराज की जय. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलितोद्धारक कार्य समजताच पंढरपूर येथील निर्माण केलेली शाळा डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण केली. बाबांच्या जयंतीनिमित्त मलकापुरातील हजारो स्त्री पुरुषांनी त्यांच्या प्रतिमेसहित प्रभात फेरी काढून अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहाने मानवंदना दिली. यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे धनश्री काटीकर, विनायक तडेकर, अजय टप, सतीश दांडगे, करण सिरसवाल, NK हिवराडे, शेख निसार, प्रकाश थाटेसर, बळीराम भावस्कर, मयूर लड्ढा, अपरेश तुपकरी आणि प्रदीप इंगळे सहित अनेक पत्रकारांनी गाडगेबाबांना पुष्पांजली वाहून मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बाचणी गावात उडान फाउंडेशन व रॉयल किंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र गवई, बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे, हर्षवर्धन सोनाळकर, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच विशाल पाटील, भिकाजी सरदेसाई, दत्तात्रय जाधव, उत्तम चौगले, हिंदूराव पाटील, तानाजी सरदेसाई उपस्थित होते. स्वागत उडान फाउंडेशनचे भूषण लाड यांनी केले. आभार राजन वर्धन यांनी मानले. अशा या सर्व समाजामध्ये जिथं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं राहायला तिथं चांगल्या प्रकारची ज्या गावामधून म्हणजे आमच्या इथं असं होतं की बिदरीवर पिकली की 5-6 गाव पिकते, तसं बातमीत काही झालं की या 5-6 गावामध्ये या खेड्यामध्ये पसरते. अशा प्रकारची चांगली भावना असणारी माणसं पिढी तयार होत्या. हे जे मला अभिमानाचं गोष्ट वाटतं. मी उडान फाउंडेशन सर्व गोष्टींच्या सर्व मित्र परिवाराला मला शुभेच्छा देतो. अशा कार्यामध्ये जिथे माझी गरज आहे तिथं मी आपल्या सोबत राहील हा शब्द देतो. सर्वांना शुभेच्छा देतो सांगतो. छत्रपती जर उभा राहिले नसते तर आपल्या सगळ्यांना मी थोडंसं धाडसाने इथं बोलतोय. आपलं जे राष्ट्र आहे, देश आहे,
तो एका वेगळ्या वळणावर, कारण इस्लामिक राष्ट्र आपण बघतोय आणि ते इस्लामिक राष्ट्रांची अवस्था मॅडम काय आहे, त्याची दाहकता काय आहे ते आपण सगळी बघतोय, अनुभवतोय. पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारखे देश जर्जर झालेले आहेत. पाकिस्तानमधली महागाई प्रचंड टोकाला जाऊन भिडलेली आहे. अफगाणिस्तान का देश असेल, बांगलादेशमधली मध्यंतरी झालेली परिस्थिती असेल, तिथल्या शेख हसीना या पंतप्रधानांना तिथून पलायन करावं लागलं, देश सोडावा लागला. इस्रायलसारखा देश असेल, पॅलेस्टाईन असेल, बहुसंख्य इस्लामिक राष्ट्र आहे, तिथं प्रचंड दाहकता आणि विदारकता आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळं तुम्ही, आम्ही, आमची मुलं बाळं, त्याचबरोबर आमच्या स्त्रिया, आपली मंदिरं आणि आपला धर्म सुरक्षित राहिला. लक्षात घ्या, जर छत्रपती जन्माला आले नसते आणि छत्रपतींनी हे स्वराज्य निर्माण केलं नसतं तर तुम्ही, आम्ही आता या ठिकाणी बसलो आहे, ते बसणंसुद्धा आपल्याला मुश्किल झालं असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून अशा कर्तृत्वान, समतावादी, सर्व धर्मसंपन्न, स्त्रियांची मान आणि आदर करणारा, गोरगरिबांना तळहातावर धरणारा, शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही शेतातील स्वतःचं कष्ट करून मिळवलेलं धान्य आहे त्याचा शेतसारा माफ करणारा रयतेचा राजा हा जर जन्माला आला नसता तर तुम्ही, आम्ही, आपली वातात बघण्याइतपत अतिशय भयंकर झाली असती. आणि म्हणून हा जो काय समाजामध्ये आपल्या सगळ्यांना एक चांगला समतेचा संदेश घेऊन जाण्याची ही एक खरोखर युवकांना संधी आहे. लक्षात घ्या, तुम्ही समाजामध्ये विधायक काम करा, आपल्याला समाजसुद्धा 100% स्वीकारेल. कारण मिरवणूक काढली, मिरवणुकीमध्ये आम्ही पारंपरिक लेझिम पथक असेल, झांज पथक असेल किंवा पालखी सोहळा असेल, हे मुद्दामून आम्ही केलं. कारण आजची जी तरुण पिढी आहे ती कुठंतरी भरकटत चाललेली आहे आणि तरुणांना जर आपण वेळीच नाही रोखलो तर तरुण हे भविष्याचं, आपल्या देशाचं मुख्य साधन आहे. लक्षात घ्या, ज्या देशाचे तरुण सक्षम आहेत तो देश सक्षम आहे. लक्षात घ्या. उडान फाउंडेशनला शुभेच्छा का देतो की महत्त्वाचं म्हणजे त्यांनी CPRचा कॅम्प ठेवला आहे. म्हणजे आमच्यासारख्या गोरगरिबांना CPR परवडणार आहे आणि CPRचे म्हणजे संबंधित माझे मित्रसुद्धा येतात तिथे, म्हणजे हॉस्पिटलचे, कारण त्यांनी CPRचा कॅम्प ठेवला. यामुळे मला इतकं भारी वाटलं साहेब की, आणि हे उडान फाउंडेशन जे आहे ते सतत कायम सामाजिक कार्यातच काम करत असतं आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्या उडान फाउंडेशनचं प्रथमतः स्वागत करतो आणि आभार मानतो. त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा संघाचे अध्यक्ष लखन चव्हाण यांनी संविधान प्रतीचे वाटप केले. यावेळी सम्राट युवक मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भीमाची वाघीण हा भालेराव यांचा भीमगीत कार्यक्रम सादर झाला. यावेळी नगरसेवक विकास लंगोटे, जनसेवक रमेश धनगाव, विनोद खंदारे, शुभम धाडवे आदी उपस्थित होते. सम्राट मित्र मंडळाच्या वतीने शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगतात की हे लोक या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार करत आहेत. म्हणून संविधान जे आहे ते संविधान काय आहे आमच्या समाजाला माहित आहे. म्हणून या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही क्रायटेरिया ठरवला की आपल्या समाजातील ज्या शिकलेल्या मुली आहेत त्या शिकलेल्या मुलींना आपल्याला संविधानाचं वाटप करायचं आहे, जेणेकरून ती संविधान वाचणार मुलगी आणि आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला आणि आपल्या परिवाराला समजून सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान केवळ एका जातीचं नाही तर या देशामध्ये जे जे कोणी या देशात राहतात त्या सर्वांसाठी आहे. कारण की या मनुवादी आणि जातीयवादी लोकांनी एक असा प्रचार केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त बौद्धांसाठीच लिहिलेलं आहे, म्हणजे दलितांसाठीच लिहिलेलं आहे. म्हणून मला त्या जातीयवादी नालायक लोकांना सांगायचं आहे
अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त दलितांसाठी आणि बौद्धांसाठीच नाही तर तुमच्यासाठी देखील लिहिलेलं आहे, जे तुम्ही त्याच्या विरोधात प्रचार करत आहात. तुम्हाला देखील बोलण्याचा अधिकार त्या भारतीय संविधानानं दिलेला आहे. या देशामध्ये हे जे झाड आहे, या देशातले पशु प्राणी आहेत, प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा जागर म्हणून आम्ही या परभणीमध्ये एक हा छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे, घरोघरी संविधान वाटप करण्याचा. म्हणून माझी विनंती आहे की ज्या मुलींना, ज्या महिलांना हे संविधान मिळणार आहे त्यांनी घरी जाऊन त्या पुस्तकाचं वाचन करा. नाहीतर आमच्या समाजात एक प्रचलिती झालेली आहे, एखादं चांगलं पुस्तक असेल तर त्याचं फक्त आपण आपल्या देवळीमध्ये ठेवतो, त्याचं वाचन करत नाही. म्हणून आम्ही पुढचा उपक्रम तुम्हाला आता सांगणार आहोत. ज्यांना हे संविधान मिळणार आहे आम्ही त्यांची एप्रिलमध्ये परीक्षा देखील घेणार आहोत, कारण की आम्हाला चेक करायचं तुम्ही संविधान वाचलं का नाही. आज आम्ही तुम्हाला संविधान देत आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये एप्रिलच्या महिन्यामध्ये ज्यांना आम्ही संविधान दिलेलं आहे त्या लोकांना आम्ही परीक्षेला देखील बसवणार आहोत की तुम्ही त्या संविधानाचं काय वाचन केलं आणि काय नाही. म्हणून संविधानाचं वाचन करा आणि समाजाला संविधान समजून सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम घेऊन, मेहनत घेऊन, रात्रंदिवस एक करून हे संविधान आमच्यासाठी दिलेलं आहे, परंतु या देशातले जातीयवादी लोक त्या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ते संविधान वाचवण्यासाठी, त्या संविधानाची सुरक्षा करण्यासाठी संविधान आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे, करिता हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे ठोस आश्वासन दिल्यानंतर पदवीधर मित्रचे माणिक पाटील चुईकर यांनी आपले उपोषण मागे घेतले। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात गेली 8 दिवस बेमुदत उपोषण चालू केले होते। याला सर्वच राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता। आज आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन माणिक पाटील यांच्याशी चर्चा केली। यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे उपस्थित होते। कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती असेल, सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे। अनेक आंदोलनं यापूर्वीसुद्धा झालेत, खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे। याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्माननीय माणिक पाटील चुईकर साहेबांनी गेले 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्याय प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावीत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला। चंद्रकांत दादा पाटील साहेबसुद्धा आमच्यासोबत होते। आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली। परंतु त्याचबरोबर सन्माननीय माणिक पाटील चुईकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे बार काउन्सिलपासून ते सर्व सामाजिक संघटनांनी, सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे। त्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता देऊन
सकारात्मकता दाखवून 15 तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे। ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सोयकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी 9व्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान केल्याबद्दल आज नांदेडमध्ये स्वस्वरूप संप्रदाय जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दोन लाईनी दोन जरा मी किशन बाळोजी मुंडकर, जिल्हा सेवा अध्यक्ष नांदेड, स्वस्वरूप संप्रदायातर्फे आज या निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। काल विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही संप्रदायाचे लोक करत आहोत। जगद्गुरू माऊलीने ह्याच्याविषयी कुठलीही चुकीची गोष्ट बोलली नाही, तर साधू संत संत संघ किंवा जे प्रवचनकार कीर्तनकार आहेत यांच्यामुळं आज जी महायुतीची सत्ता आलेली आहे ही ह्या साधू संतांमुळं आलेली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि ह्याच्यावरती विजय वडेट्टीवार यांनी अपमानास्पद अशा प्रकारचं जगद्गुरू माऊलींचा अपमान केला। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचाच अपमान नव्हे तर हा संपूर्ण हिंदू धर्माचा साधू संतांचा अपमान आहे आणि ह्याचा निषेध म्हणून आम्ही संप्रदायाचे लोक हा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि आमची एवढीच रास्त अपेक्षा आहे त्यांनी ह्या केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि त्याच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे। श्री गुरुदेव। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। विजय वडेट्टीवारांनी परमवंदनीय परमपूज्य अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व भक्त परिवार त्यांचा जाहीर निषेध करतोय। कारण त्यांनी परमवंदनीय जगद्गुरू श्रींच्या बाबतीत एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्यांना हे जाणीव नाही का की ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्र राज्यामधले ते एक ज्येष्ठ पदाधिकारी असून सुद्धा असं वक्तव्य करतात। संतांबद्दल असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, म्हणून आम्ही आज जाहीर निषेध करतोय। कारण जगद्गुरू श्री हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव रामानंदाचार्य आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य आहेत, अखिल
हिंदू धर्माचे ते धर्मगुरू आहेत, जगद्गुरू आहेत आणि त्यांच्याबद्दल हे असे उद्गार काढतात, एकेरी उल्लेख करतात, हे आम्हा अनुयायांना कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। म्हणून आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे, नाहीतर आम्ही अजून आमचं हे आंदोलन आक्रमक करणार आहोत। कारण प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीमध्ये अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेने 21 ऑक्टोबर 2005 ला परमवंदनीय जगद्गुरुशींना अलंकृत केलेला आहे। त्यांचा पट्टाभिषेक सोहळा झालाय आणि जगद्गुरु रामानंदाचार्य या पदावर त्यांना अलंकृत केलेलं आहे। मग हे एकेरी उल्लेख का करतात? हा अखिल सर्व हिंदू धर्माचा अपमान आहे। हा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।